कशी आहे सईची तब्येत? डोंट वरी, त्यांच्या पोटातलं सगळं विष बाहेर काढलंय मी. नाउ शी इज आउट ऑफ डेंजर. डॉक्टर थँक्स अ लॉट. त्यांच्यावर वेळीच उपचार झाले म्हणून बरं झालं. थोडा जरी उशीर झाला असता तर कदाचित त्यांच्या जीवावर बेतलं असतं. खरंय डॉक्टर, अहो केवळ तुमच्यामुळेच माझी सई वाचली आहे. डॉक्टर, आम्ही सईला बघू शकतो का? नाही नाही, मी आत्ताच त्यांना इंजेक्शन दिलंय, त्यामुळे त्या गुंगीत आहेत आणि त्यांना रेस्टची गरज आहे, तेव्हा त्यांना डिस्टर्ब करू नका. नक्की. उद्या येऊन चेकअप करून जाईन मी. ओके प्लीज. येतो. थँक्स. वरुण, अरे सई शुद्धीवरती नाहीये तर मग आम्ही इथे थांबून काय करू, नाही का? हा, म्हणजे तुला काही लागलं तर आम्हाला बोलव ना, आम्ही आमच्या रूम मध्येच आहोत. ठीक आहे. बघ नक्की ना. हो. चल का? साहेब, साहेब, सईताई कशा आहेत साहेब? डॉक्टर साहेब काय म्हणाले? त्या लवकर बऱ्या होतील ना? हाय, बरी आहे ती. डॉक्टर तिच्यावरती उपचार करतायत, बरी होईल. तू काळजी करतो नकोस. हां साहेब, हे सगळं मी नाही हो केलं साहेब. खरंच सांगतो, मी नाही केलं. अहो, इतकी वर्ष मी या घराचं मीठ खातोय. हा असला नीचपणा माझ्या हातून होणार नाही हो साहेब. अहो, तर तुम्ही मला मारून टाका, पण माझ्यावर असा आरोप करू नका हो साहेब. आरोप करू नका. शांत हो, शांत हो. मला माहिती आहे तू काही करणार नाहीस, खात्री आहे माझी. पण एक गोष्ट लक्षात घे की हे कसं झालंय, कोणी केलंय, हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे की नाही. त्यामुळे आज सकाळपासून काय काय झालं हे जरा नीट आठवून क्रमवार सांगशील का मला? सांगतो साहेब, सगळं सांगतो. श्याम काका, हे ताट तुम्ही कोणासाठी घेऊन चाललायत? यशदादांसाठी. त्यांना लवकर निघायचंय ना मुंबईला. अरे हो श्याम काका, अहो मी ना तुम्हालाच बोलवायला आले होते. ते गुरुजीने तुम्हाला बोलवले. ते पिंडाचं सामान सगळं पिशवीत गोळा करायचं ना. अहो उदय भाऊजी आणि वरुण विसर्जनाला चालले. साहेब, हे असं सगळं घडलं. समीराताई पण त्यावेळी किचन मध्ये आल्या होत्या. मग हे काम त्याही करू शकतात की? पण मी हे बोलू शकत नाही, कारण मी छोटा माणूस पडलो ना साहेब. साहेब, हे काम समीराताईंनी केलं नाही हेही मला माहिती आहे हो साहेब. साहेब, आणखीन काही आणू का? नाही, काय नाही. काय झालं काय एवढ्या मोठ्याने ओरडायला? नाही, ते मला असं वाटलं की पायावरनं माझ्या झुरळ गेलं म्हणून मी किंचाळले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी गरीब आहे, मी काही बोलू शकत नाही, म्हणून मला फासावर चढवू नका हो साहेब. फासावर चढवू नका. तुमच्या पुढे हात जोडतो साहेब, मला वाचवा हो साहेब, यातून वाचवा, मला वाचवा साहेब, मला वाचवा. शांत हो, शांत हो. साहेब, तुम्ही मला बोलवलं? श्याम काका, जे काही झालंय ते सगळ्यांच्या समोर झालेलं आहे. ते कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं,
साहेब खरंच सांगतो साहेब, मी काही एक केलेलं नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. एक मिनिट. हे पहा, मी तुम्हाला इकडे तुमच्यावरती आरोप करण्यासाठी बोलवलेलं नाही. ह्या दोघींनी आधीच करून झालेले आहे. आरोप काय? आमची जवळजवळ खात्री आहे. जवळजवळ खात्री आहे ना? तसा काही ठोस पुरावा नाही ना तुमच्याकडे? आता आणखीन काय पुरावे हवेत? आणि तसं मी स्वतः एक मिनिट, तुमच्या दोघींचं ऐकून झालेलं आहे माझं. श्याम काका असं काहीही करणार नाही त्याची खात्री आहे मला. का करतील ते? म्हणजे घरातल्या कुणाला तरी मारून त्यांना काय मिळणार आहे? एक मिनिट, तू गप्प बस, मी बोलतोय ना. ते पहा श्याम काका, ते सईला विषबाधा झाले त्यामुळे ह्या दोघींची मनस्थिती ठीक नाही. म्हणजे ह्यांनी उंदराचं विष आणलं होतं बरोबर आहे, ते त्या जेवणामध्ये मिसळलं गेलं असेलही, पण ते सगळं चुकून झालेलं आहे, मुद्दाम केलेलं नाही. आणि श्याम काका तसं करणार नाहीत याची मला खात्री. श्याम काका, या दोघींनी भावनेच्या भारात तुमच्यावरती आरोप केलेत असं समजून त्याला माफ करा. अहो पण मी काय म्हणतोय कळते तुला? जर गप्प बस आणि दोघी माफी मागा श्याम काकांची. जर का आपली चूक झाली असेल तर माफी मागण्यामध्ये काय गैर आहे? अहो पण आणि समोर कुणी का असे ना, माफी मागायची लाज का वाटायची? पण गपचूप मी दोघी सांगतो तसं करा, चुपचाप माफी मागा त्यांची. मी काय बोलतोय समजतंय? श्याम काका, आम्हाला माफ करा. आम्ही उगाचच तुमच्यावरती आरोप केले, चूक झाली आमची. नाही, तुम्ही माफी मागू नका. मी या घरचा नोकर माणूस, माफी मागण्या इतका मोठा नाहीये. साहेब, जे झालं ते सगळं विसरलोय मी साहेब. आणि ते विसरण्यामध्येच सगळ्यांचं हित आहे. हा विषय पुन्हा त्या घरात येतो. आता फक्त सई शुद्धीवरती आली की आपली काळजी नाही. सई, सई, हे बघ, तू अजिबात उठू नकोस. तू आराम कर बरं जरा. सावकाश आहे बघ, तू उठू नकोस. ऐक माझं, थांब. हे घे. अजिबात उठायचा प्रयत्न करू नकोस. आराम कर जरा, पडून राहा. काय झालंय मला? अगं, काही झालं नाहीये तुला. तू दुपारी जेवलीस ना, तर त्यातनं त्या जेवणातनं तुला विषबाधा झाली होती. काय? हो, पण हे बघ आता तू आता अजिबात कसलीही काळजी करू नकोस. यू आर कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर, ओके? आणि डॉक्टरांनी वाचवलंय तुला. तू विचार करू नकोस बरं, जरा शांतपणे पड थोडा वेळ. का वाचवलं मला? असं का म्हणतेस तू? मी मेल्याने कुणाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे बरं? सई, असं कसं म्हणू शकतेस तू? माझ्या आयुष्यात किती फरक पडेल. हे बघ, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तरीही मी तुला सांगत होते,
दुसरं लग्न कर म्हणून. सई सई, मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात तू सोडून दुसऱ्या कोणालाही स्थान नाहीये. मग भले आपल्याला मूलबाळ नाही झालं तरी चालेल. पण मग जगायचं कशासाठी? कुणासाठी? आपल्यासाठी, एकमेकांसाठी. कदाचित देवाने आपल्याला एकमेकांसाठी जन्माला घातलं असेल आणि या सगळ्या प्रकारामागे काहीतरी दैवी संकेत असू शकतो. सो प्लीज, हे बघ, आता तू माझ्याशी जास्त बोलू नकोस, विचार तर त्याहून करू नकोस. शांतपणे झोप जरा, विश्रांती घे. उद्या यश ऑफिसमध्ये आला की पहिल्यांदा नीता आणि लेखाच्या जॉबबद्दल विचारेल. लेखाचं डिझाईन अजूनही तयार नाही झालंय. फक्त आजची रात्र आहे तिच्याकडे. पण आजच्या रात्रीत ती हे काम करू शकेल? आय डाऊट. यश तर लेखाच्या हातानं चूक होण्याचीच वाट बघतोय. लेखा जर तिचा जॉब उद्या सकाळपर्यंत कंप्लीट नाही करू शकली तर यशला ही संधीच मिळेल. तो लेखाचं जगणं नकोसं करून टाकेल. शी, काय करायचं या मुलीचं? यशच्या रागापासून कसं वाचवायचं हिला? सर, आजची सगळी कामं झाली आहेत. सो खूप उशीर झालाय, तुम्ही अजून थांबलायत. काही काम आहे का? मी थांबू का? नाही नाही, तू थांबू नकोस. मला जरा काम आहे, मला वेळ होईल. तू निघ. ओके, गुड नाईट. रिया, हां, एक मिनिट. मला तुला थोडं विचारायचं आहे. बोला ना. आपल्या कंपनीत 2 डिझायनर्स जॉईन झाले, लेखा आणि नीता. मग त्यांचं काय? त्या दोघींमध्ये तुला कोण सुपिरियर वाटतं? आय मीन, यश कोणाचं डिझाईन सिलेक्ट करेल असं तुला वाटतं? हे डोंट वरी, मी जस्ट तुझं ओपिनियन विचारतो. नीताचे डिझाईन्स मी पाहिलेत. दॅट्स टू गुड. शी इज सो टॅलेंटेड. अँड व्हॉट अबाउट लेखा? फ्रँकली स्पीकिंग, तिच्या अजून डिझाईन्सही तयार नाही आहेत. ॲक्च्युली ती फारशी कोणाच्यात मिक्सही होत नाही, काही बोलतही नाही. त्यामुळे तिला गेस करणं खूपच डिफिकल्ट आहे. आणि आजचं काम तिचं पाहता मला नाही वाटत की ती असाइनमेंट कंप्लीट करू शकेल. सर, मी निघू? हां, निघतो. गुड नाईट. रियाचं गेसिंग बरोबर आहे. लेखाचा जॉब कम्प्लीट होईल असं मलाही वाटत नाही. काय करायचं? उद्या यश समोर तिचं काही खरं नाही. पण तिला वाचवायला हवं. पण मी लेखाचा इतका विचार का करतोय? का करतोय मी तिच्यासाठी एवढं? कोण लागते ती माझी? मी हे करतोय कारण लेखा खूप इनोसंट आहे. खूप साधी सरळ मुलगी आहे. तिला बघूनच कळतं की ती खूप चांगल्या विचारांची आहे. आता तिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये. एकदा का तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ती चांगलं काम करून दाखवेल. तेवढी ती टॅलेंटेड आहे. तोपर्यंत तिला मदत करायलाच हवी. येस. आणि मुख्य म्हणजे तिला मदत ह्यासाठी करायला हवी कारण तिचंही नाव लेखा आहे.
सईला. कुठल्या शब्दात सांगू. सतत सतत तेच तेच सांगून तेच तेच समजावून मला मला फार कंटाळा आलाय आता. सई अगं मी स्वीकारलंय मी आता. मी कधीही बाप बनू शकणार नाहीये. पण ही गोष्ट तुला का कळत नाहीये? तुला कशी समजावून सांगू मी? पण खरंय, तिच्या सगळ्या स्वप्नांचा आता फार चुराडा झालाय, चक्काचूर झालाय सगळ्या स्वप्नांचा. तिच्या आयुष्यातल्या एका फार मोठ्या स्वप्नाचा चक्काचूर झालाय, धुळीला मिळालंय तिचं स्वप्न. पण एखाद्या स्त्रीसाठी तिने आई असणं, आई होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच गोष्टीवर त्या स्त्रीचं समाजातलं स्थान, तिचा मान सन्मान, या सगळ्याच गोष्टी अजूनही तितक्याच महत्वाच्या आहेत तिच्यासाठी. कुठल्या शब्दात समजावून सांगू की बाई आता आपण आई वडील होऊ शकणार नाही आहोत. तिने खूप स्वप्न पाहिली होती. आपल्याला मूल होईल, आपण त्याला लहानाचं मोठं करू, एक चांगला माणूस बनवू. पण आता यातलं काहीच शक्य होणार नाहीये कधीच. आणि त्यात आता हा सगळा विषबाधेचा प्रकार फार कोलमडून गेली. जगण्याची इच्छाच संपली आहे तिची आता. कशासाठी जगायचं, काय करायचं? माझा एक वेळ ठीक आहे, कसं सावरणार आहे ती या सगळ्या घडल्या प्रकारात? देवा तू का वागतोयस रे असं आमच्याशी? ह्याच अपेक्षा ठेवल्या होत्या आम्ही तुझ्याकडून. शांत हो बाळा, शांत हो. बाबा सगळं ऐकलंय मी. हो, सईबद्दल आणि तुझ्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं. तुम्ही जसे दुःखी आहात तसे जगात अनेक जण दुःखी आहेत आणि म्हणून ते काही जगत नाहीत का? जगतात. त्या जगण्यातला आनंद ते घेतात. आणि असंच जगायला हवं माणसाने. काय ना, परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलंय, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही. तू जसं आता बाप होऊ शकत नाही म्हणून दुःखी आहेस, तसंच मीही बाप असून मुलांचं काहीही करू शकलो नाही म्हणून दुःखी आहे. बाबा मला या गोष्टीचं खरंच इतकं वाईट वाटलं नसतं. पण लेखा आणि साहिल आमच्या आयुष्यातनं असे अचानक निघून गेले आणि आमच्या आयुष्याचं सगळं गणितच फार कोलमडलं. सैनी आणि मी अक्षरशः पोटच्या पोरांप्रमाणे त्यांना जीव लावला होता. माझा एक वेळ राहू द्या, पण आता त्यांच्या या अशा अचानक जाण्यामुळे सईला तर असं वाटतंय की का जगायचं आणि कोणासाठी? ती मुलं इथं का आली आणि जीवाला असा चटका लावून का निघून गेले? कुठे गेले कोणास ठाऊक. काहीतरी परमेश्वरी योजना असली पाहिजे. वरून झालं ते झालं. मागचं सगळं विसरून तुला आता पुढे चालायला हवं, हो ना?
परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलंय ते आपल्याला आपल्या मनासारखं नाही संपवता येत. तूच म्हणाला होतास ना मला की दारू हे काही सोल्युशन नाही. खरंच तुझं रडणं सुद्धा या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नाहीये. थांबवते रडणं. सईला पुन्हा आयुष्यात उभा कर. तिच्या पाठीशी उभा राहा. अरे सोन्या, तूच असा खचलास तर तिनं कोणाकडे पाहायचं? कसं आहे ना, आपण चांगले असलो की आपलं कधीच वाईट होत नाही. पण चांगला रिझल्ट मिळण्यासाठी मात्र थांबावं लागतं. पण तो मिळतो तेव्हा काळजी नको करूस. आहे आपला परमेश्वर आहे आपल्या पाठीशी. छान होणार आहे तुझं. Believe me. ताई, साहिलचा फोन येऊन गेला. साहिलचा फोन येऊन गेला ताई. ताई, मी तुझ्याशी बोलतेय. मग काय करू मी? तुला फोन आला तू बोललीस त्याच्याशी. मला नाही आला, मी नाही बोलले. खरं तर ना लेखा, मी दुश्मन आहे त्याची. भांडायचं असेल की त्याला दुर्गाताई लागते. इतर वेळेला कोण दुर्गाताई? मी मेले का जिवंत आहे याची सुद्धा फिकीर नसते. करतो कधी चौकशी तो? विचारत होता तुझ्याबद्दल. करा खरंच. त्याला जर काळजी असते ना माझी तर नाशिकला नसता निघून गेला. निदान एक फोन तरी केला असता मला. केला असेल त्यांनी, लागला नसेल. तू नको त्याची बाजू घेऊस. खरं तर त्याचं प्रेमच नाहीये माझ्यावर. त्याचं नाही आणि तुझंही नाहीये. का असं का बोलतेस? हो, कारण तुझं प्रेम असताना ताईबांना फॉर्म भरून दिला असतंस तू मला. फॉर्म? माधवी ताई आल्या होत्या, विचारत होत्या फॉर्मचं काय झालं, भरला का लेखानी. ताई, जेवायला काय आहे? मला भूक लागली. लेखा, मी वेळी नाही तुझ्या लग्नासाठी इतका प्रयत्न करते ते. तू आणि साहिल दोघं माझ्या घरात राहता म्हणजे माझा हक्क आहे तुमच्यावर. आहे ना? काय तोंडाने हो म्हणून सांग. हो ना, आहे. मी कुठे नाही म्हणते. तुझा आमच्यावर पूर्ण हक्क आहे आणि म्हणूनच तुला काही गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या गोष्टी तुला सांगत नाही. ताई प्लीज, मला लग्न करायला फोर्स करू नकोस आणि हा विषय इथेच थांबव प्लीज. उद्या जरा लवकर ये ऑफिसमधनं घरी. ताई, मला बघण्याचा वगैरे कार्यक्रम असेल तर प्लीज तू. तसं काही नाहीये ग. लवकर घरी ये म्हणजे झालं. काय झालं? असे काय बघताय तुम्ही? काही नाही. माझ्या मागे तुझे नक्की काय काय उद्योग चाललेले असतात ना त्याचा विचार करतोय मी. कोड्यात बोलू नका. काय ते स्पष्टपणाने सांगा. कोड्यात बोलत नाहीये मी. कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? सईवरती विषप्रयोग कसा झाला आणि कुणी केला ह्याचा विचार करतोय मी. कुणावरती नक्की विषप्रयोग करायचा होता तुला? तुला? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हे सगळं मी केलं? तू एकटी नाही,
तू आणि समीराने मिळून केलंय हे सगळं. हे खोट आहे. काय खोट आहे? त्या श्यामने मला सगळं सांगितलंय. ताट वाढताना समीरा किचन मध्ये आली होती आणि मी आणि वरुण जेव्हा जेवायला बसलो होतो तेव्हा तुम्ही घाबरून एकमेकींकडे कसं बघत होतात हे पाहिलंय. त्याच्यावरनं माझी खात्री पटली की हे काम तुमचंच असलं पाहिजे. तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करताय. सुतावरून स्वर्ग गाठण्यातच आयुष्य गेलंय माझं. सरळपणे कबूल कर की हे काम तुझं आणि समीराचं आहे. हो, यशला संपवण्यासाठी समीराने त्याच्या श्रीखंडाच्या वाटीत विष घातलं होतं, पण ती वाटी चुकून सईच्या ताटात गेली. मूर्ख आहात तुम्ही, एक नंबरच्या मूर्ख आहात. अगं जर का ती वाटी चुकून यशनी खाल्ली असती आणि त्याच्या जीवाचं जर का काही बरं वाईट झालं असतं तर तुरुंगामध्ये खडी फोडला तुम्ही गेला असतात. अगं सगळी प्रॉपर्टी यशच्या नावावरती आहे. असं असताना जर का त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर संशयाची सुई आपल्याकडे नाही का वळणार? कळतंय मी काय म्हणतोय? कळतंय का तुला? हो, कळतंय मला. आमची चूक झाली. चूक झाली? एक लक्षात ठेव तुला, जर का पायामध्ये काटा गेला असेल ना तर तो हळुवारपणे काढायला लागतो. जर का तो पायातच मोडला तर सेप्टिक होतं आणि पाय कापायची वेळ येते. यशचा काटा आपल्याला काढायचा आहे, पण तो हळुवारपणे. जर का त्याला ह्या सगळ्याचा संशय आला तर सगळ्याचा बट्ट्या बोळ होईल. तेव्हा उगाच नको तिकडे डोकं चालवायला जाऊ नका. डोक्याची कामं आहेत ना ती माझ्यावरती सोडा. हो, आणखीन एक, त्या श्यामला घराच्या बाहेर काढायचा मूर्खपणा करू नका. जर का तो घराच्या बाहेर गेला तर घरातल्या सगळ्या बातम्या बाहेर जातील आणि विरोधकांच्या हातामध्ये आपल्या विरुद्ध उगाच एक कोलीत सापडेल. तेव्हा हा असला बालिशपणा बंद करा. समजलं मी काय म्हणतो ते? हो, समजतंय मला. आता चूक कबूल केली आहे ना मी, तरी किती ऐकवाल? हे बघ मूर्तीला, तुझ्या आणि समीराच्या हातून पुन्हा अशी कोणतीही चूक घडू नये म्हणून मी तुला जास्त कठोरपणे बोलतोय. यशचा काटा मलाही काढायचा आहे, पण तो हळुवारपणे. विश्वास ठेव माझ्यावरती. यशचं या जगातलं अस्तित्व मी संपवणार आहे, हे नक्की. आजचं शेड्यूल काय? आज संध्याकाळी US चे जेम्स चॅटर्ली यांच्यासोबत मीटिंग आहे. त्यांना आपल्या कंपनीसोबत काही प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आहेत. गुड. आणि काही? आणखीन काही नाही. स्टाफचा वीकली रिव्ह्यू घ्यायचा आहे. दॅट्स इट. बर. आणि हां सर, SP सर तुम्हाला कालचा रिपोर्ट देते. ओके. मी नीताला आणि लेखाला एक असाइनमेंट दिली होती, त्याचं काय झालं? त्याचं काम कुठपर्यंत आलं? नीता मला म्हणाली की तिची असाइनमेंट कंप्लीट झाली आहे म्हणून. गुड. आणि लेखा? लेखाचं माहिती नाही सर. आय गेस तिची असाइनमेंट नाही कंप्लीट झालेली. मला वाटलंच होतं ती हे काम नाही करू शकत. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. यश सर आलेत का? हो, आत्ताच आले. आलेत? बापरे,
आले तर येऊ दे ना, त्यात इतकं घाबरण्यासारखं काय? नाही, आता इथेच उभी राहणार आहेस की नाही, मी काय ग? सगळं इतकी टेन्स काय आहेस? हे बघ, टेन्शन घेतल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, ते आणखीन वाढतात. आणि मला सांग, तू असं छोट्या छोट्या गोष्टीत टेन्शन घेतलंस तर कामावर कॉन्सन्ट्रेट कसं करणार तू? ॲक्च्युली माझं आय नो, तुला दिलेला जॉब पूर्ण झाला नाहीये म्हणून तू टेन्शन घेतलंयस ना. बट हे बघ तू. हॅलो, गुड मॉर्निंग एस पी सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लेखा. गुड मॉर्निंग. ओ आय एम सो सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही, तुम्ही काही सिक्रेट बोलत असाल तर मी जाते. आल गो. नाही नाही, आम्ही काही सिक्रेट बोलत नव्हतो, आम्ही जस्ट जनरलच बोलत होतो. गुड मॉर्निंग एस पी. बस. ओके यश, आजच्या आपल्या मीटिंगबद्दलच मला बोलायचं होतं. मला त्याची चिंता नाही, कारण आपले डिझाईन्स अप्रूव्ह होणार आणि त्या कंपनी बरोबर आपलं टायप पण होणार याची खात्री आहे मला. एस पी, सध्या आपण विचार करायला हवा आहे तर तो फक्त जे इंडियात आपण आपले नवीन शोरूम्स उघडले आहेत त्यांच्याबद्दल. आपल्याला तिथे नवीन डिझाईन्स लॉन्च करावे लागतील आणि ते पण लवकरात लवकर. एस पी, टेल मी एस पी की मी नीताला आणि लेखाला जे असाइनमेंट दिलं होतं त्याचं काम कुठपर्यंत आलंय? माझ्या कानावर असं आलंय की नीताचं असाइनमेंट रेडी आहे आणि लेखाचं काय? तिचं काम चालूच होतं, कम्प्लीट झालंय की नाही मला माहित नाही. बोलव दोघींना, मला त्यांचे डिझाईन्स बघायचे आहेत आणि डिसाईड करायचं की त्यातलं बेस्ट डिझाईन कुठलं आहे आणि याचा डिसिजन आपण आजच घ्यायचा आहे. बोलो. ओके. हो, दादांच्या श्राद्धाचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि दादांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमध्ये जे काही कार्यक्रम करायचे ठरवले होते तेही व्यवस्थित पार पडले. तुम्हाला खरं सांगू का, दादा गेले असले ना तरी नाशिककरांच्या हृदयामध्ये दादांकरता खूप मोठं स्थान आहे. हो ना. हो हो, नाही, मी पण पालिकेमध्ये एक प्रस्ताव ठेवणार आहे की दादांचं काहीतरी स्मारक नाशिकमध्ये व्हायला हवं. बोलू आपण. हो, काय शामराव, आमच्यावरचा राग गेलेला दिसत नाही अजून? नाही, तसं काही नाही साहेब. असं म्हणताय तुम्ही, पण तुमच्या चेहऱ्यावरून तसं काही दिसत नाहीये. नाही साहेब, तुम्ही कशाला रागवणार? किती झालं तरी ह्या घराशी माझं असलेलं इमान महत्वाचं आहे. जीवात जीव असेपर्यंत मी ह्या घराची सेवा करणार. अहो, दादानी त्यासाठीच तर मला इथे आणलंय. मग एक विचारू तुम्हाला? विचारा ना साहेब. श्राद्धाच्या दिवशी जेव्हा गुरुजींनी सगळ्यांना दादांच्या पिंडाला, दादाच्या फोटोला नमस्कार करायला सांगितला, तेव्हा नमस्कार करण्यासाठी तुम्हाला पुढे आलेलं पाहिलं नाही मी. असं का? का गप्प का बसताय? नाही, म्हणजे दादांवरती तुमचं एवढं प्रेम होतं, एवढी श्रद्धा आहे, तर मग त्यांना नमस्कार करा असं नाही वाटलं तुम्हाला? साहेब, खरं सांगू, श्राद्ध आपण मेलेल्या माणसाचं करतो. हात जोडतो तो मेलेल्या माणसाला, जिवंत माणसाला नाही. म्हणजे साहेब, दादासाहेब माझ्यासाठी मेलेले नाहीत, ते अजूनही जिवंत आहेत. होय साहेब.
काय बोलतोस काय तू हे? साहेब, मी त्यांचं प्रेत पाहिलेलं नाही, पण माझं मन सांगतंय की दादा अजूनही जिवंत आहेत. हे बघा शामराव, दादांवरती तुमची जी श्रद्धा आहे तिला दाद देतो मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य हे श्रद्धेपेक्षा नेहमी मोठं असतं. साहेब, एखादी गोष्ट 4 लोकांनी ओरडून सांगितली म्हणजे ती सत्य ठरत नाही. सत्य सिद्ध करायला पुरावा लागतो. आणि दादांच्या मरणाचा तसा पुरावा नाही. हा, काय दादा गेलेत त्याचा आघात जो तुमच्या मनावरती झालाय, त्यामुळे दादा गेलेत असं मानायला तुम्ही तयार नाही आहात. पण अस्तित्वात नसलेला माणूस अस्तित्वात आहे असं मानणं आणि तशी बडबड करणं ह्याला शुद्ध वेडेपणा म्हणतात. अहो, हरकत नाही, पण माझ्या या वेडेपणामुळे कुणाचं नुकसान तर होत नाही ना. लोकांनी मला किती वेळा म्हटलं तरी चालेल, पण दादा गेले त्यावर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नीता, मी तुला एक असाइनमेंट दिलं होतं, त्याचं काम कुठपर्यंत आलं? रेडी आहे. आणि आपल्या दुसऱ्या मॅडम कुठे आहेत? आय हॅव नो आयडिया. कदाचित SP सरांना ठाऊक असेल. ती येतच असेल, सांगितलंय मी तिला. सर, कसे वाटले डिझाईन्स तुम्हाला? लेखा कुठे? तिला मी कॅबिन मध्ये यायला सांगितलंय. मग अजून कशी नाही आली ती? काय करते ती बाहेर? वेळेचं काय भान वगैरे आहे की नाही तिला? एकतर ऑफिसमध्ये लेट येते, त्यात मी तिला केबिन मध्ये बोलवलंय तर त्यातही लेट. यश, रिलॅक्स, मी बघतो का लेट आली ती. एक मिनिट, काही गरज नाही तुला जायची. आता जे करायचं ते मी करेन. कामाची आणि वेळेची शिस्त काय असते ते मी समजून तिला आता. सर, मी आता तुमच्याकडेच येत होते. हे डिझाईन तू आता कम्प्लीट केलंस ना? कधी कम्प्लीट करून द्यायला पाहिजे होतंस तुम्हाला? सॉरी सर. व्हॉट सॉरी? सॉरी म्हटलं की सगळं झालं? नीताने तिचं डिझाईन वेळेवरती आणून दिलं होतं ना? तुला करायला काय झालं होतं? पण यश, आधी तू डिझाईन बघून तर घे. एक मिनिट. SP आधी ऑफिसची डिसिप्लिन कशी पाळायची हे जरा समजाव तिला. टाइम मॅनेजमेंट काय असतं हे जरा शिकव तिला, म्हणजे यापुढे ती अशी चूक करणार नाही. लेखा हे सरकारी ऑफिस नाहीये मनाला येईल तसं वागायला, मनाला येईल तसं काम करायला. इथे जर काम करायचं असेल तर ते माझ्या पद्धतीने करावं लागेल.
समजलं? येस सर.